माझी ऑलरेडी ग्रोमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू आहे, बर तर मी तुझ्याकडे काय येऊ? SIP करतोस का लमसम? SIP बरं आणि लमसम दोघं. ओके, चांगला प्रश्न आहे. भरपूर माझे क्लायंट्स आहेत आता ग्रोवरून आपल्या प्लॅटफॉर्मला शिफ्ट झाले, माझ्या अंडर शिफ्ट झाले. कोणत्या कोणत्या गोष्टी मी प्रोव्हाइड करतो? पहिले तर म्हणजे तुझी प्रॉपरली फायनान्शियल प्लॅनिंग करू. फायनान्शियल नीड दर 2 ते 3 वर्षाला आपलं चेंज होत राहतात. ओके. तर तुझा इन्व्हेस्टमेंट कधीही पर्पजफुलनेस थ्रू करायचं, म्हणजे काहीतरी पर्पज पाहिजे, गोल पाहिजे. ओके, त्यानंतर मी नुसता म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ नाही बनवून देत. तुला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, स्टॉक्समध्ये करायची. म्हणजे जर का 50,000 पगार आला, 30,000 उरत आहे, तर त्याला डायव्हर्सिफाय कसं करायचं, कशा प्रकारे पोर्टफोलिओ बनवायचं पूर्ण सगळ्या ॲसेट क्लासचं मिळून, त्याला मी हेल्प करतो. तिसरं म्हणजे तुझं क्वार्टरली रिव्ह्यू देणं, तुझ्या पोर्टफोलिओला ट्रॅक करणं, जर का कोणता फंड परफॉर्म नसेल करत तर त्याला एक्झिट करणं, हे सगळं करणं. कारण की माझं काम आहे ते, मी ॲक्टिव्हली त्याच्याकडे लक्ष देतो, तर मी ते प्रॉपरली करेल. त्यानंतर स्टॉकचं पण इंडिव्हिज्युअल तुला पोर्टफोलिओ पाहिजे, त्याला पण मी मदत करेल. त्यानंतर लमसम इन्व्हेस्टमेंट जेव्हा पण येते, तर कधीही आपण ऑल टाईम हायला असताना लमसम इन्व्हेस्टमेंट आपण नाही करत, तर कधी केली पाहिजे मार्केट डाऊन असताना, त्याला पण मी तुला हेल्प करेल. आणि मेन म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग खूप गरज आहे. SWP प्लॅन काय, वेगवेगळे प्लॅन्स काय, आणि तुला अपडेटेड राहणं. कारण की माझा बिझनेस आहे, मी अपडेटेड असतो आणि माझ्या क्लायंटला पण मी अपडेटेड ठेवतो. पुढच्या भागामध्ये पार्ट 2 मध्ये मी तुला सांगतो नॉमिनीबद्दल. ओके.